लॉग इन करा मुंबईतक.in वर। महाराष्ट्रामध्ये अचानक राजकीय चर्चांना आणि घडामोडींना वेग यायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला सुद्धा वेग यायला सुरुवात झालेली आहे। नॉर्मली अशा सगळ्या गोष्टी झाल्या की ताबडतोब समजायचं की महाराष्ट्रात किंवा कुठल्याही राज्यामध्ये जेव्हा अशा गोष्टी होतात त्यावेळेस राजकीय घडामोडी वेगाने होऊ शकतात अशा पद्धतीचं सुतोवाच असतं। आता या परिस्थितीमध्ये आपण नक्की कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा? कारण चर्चा ही पण चालू आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊ शकतात। चर्चा ही पण चालू आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न असू शकतो। चर्चा ही पण चालू आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होऊ शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना कळावं की नक्की राजकीय विश्लेषक म्हणून नक्की कुठल्या गोष्टींवरती आता लक्ष ठेवणं आवश्यक आहे, कारण महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 ते 3 महिने हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी साहिल जोशी। या सगळ्या घडामोडींची दुसरी बाजू काय असणार आहे हे आपण समजून घेऊया। अशा 7 गोष्टी आहेत ज्याच्यावरती राजकीय विश्लेषक म्हणूनच नाही तर राजकीय घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या म्हणून पाहणारे जे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे। तर अशा कुठच्या घडामोडी आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांच्यावर शेवटी केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। सीबीआयने FIR केला होता, पण त्यांच्या कारवाईचा वेग हा तितकासा फास्ट नव्हता। अनिल देशमुख यांची प्रायमरी चौकशी झाली, प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये त्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आलं आणि नंतर FIR झाला, पण ते प्रकरण सध्या कोर्टात गेलेलं आहे। दुसरीकडे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने मात्र म्हणजे ईडीने मात्र ताबडतोब ह्या बाबतीमध्ये तपास सुरू केला आणि अनिल देशमुख यांच्या घरावरती रेड्स मारायला सुरुवात केली। त्याचबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजे सचिव यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवून घेतलंय आणि अनिल देशमुख यांना अरेस्ट होऊ शकते का, त्यांना अटक होऊ शकते का अशी परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवरती अनिल देशमुख प्रकरणामध्ये ईडी कुठपर्यंत पुढे जातं, कारण आतापर्यंत अनेक नेत्यांच्या चौकशी होते, प्रत्येक नेत्याची अटक होतेच असं नाही, पण अनिल देशमुख प्रकरणामध्ये मात्र ईडीची ॲक्शन ज्याला स्विफ्ट म्हणतात अत्यंत जलद गतीने अशा पद्धतीने चालू आहे। त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघणं आवश्यक आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीने आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आणि त्याबद्दल ते आंदोलनही करणार आहेत। अजित पवार यांचं नाव परमवीर सिंग यांच्या पत्रामध्ये नव्हतं, पण सचिन वाझे यांनी कोर्टाकडे जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये मात्र अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांचा उल्लेख त्याच्यामध्ये केला गेला होता। त्याच पत्रामध्ये अनिल परब यांचं सुद्धा नाव घेतलं होतं, पण अजित पवार स्पेसिफिकली, कारण अजित पवार यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं होतं आणि आत्तापर्यंत राजकीय चर्चांमध्ये अजित पवार यांच्याबरोबर संबंध पुन्हा एकदा जुळवून घेता येतील का याबद्दल प्रयत्न भाजप करू शकतं अशा पद्धतीची चर्चा होती। अजित पवार यांचं बंड फसलं, पण तरीसुद्धा कुठेतरी त्या बंडाची खुमखुमी अजूनही बाकी आहे का हे तपासून बघण्याचा प्रयत्न भाजपबरोबर चालला आहे अशा पद्धतीच्या चर्चाही होत्या। पण आता थेट अजित पवार यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी आक्रमक भूमिका भारतीय जनता पार्टी घेताना दिसते। त्याच्यामुळे अजित पवार यांच्याबरोबर त्यांच्यावर सुद्धा काही कारवाईसाठी प्रयत्न होतात का? महाराष्ट्र सरकारने जर नाही केली तर केंद्रीय यंत्रणांबाबत होतात का? कोणी या बाबतीत कोर्टात जातं का? कोर्टामध्ये ह्याच्याबद्दल जाऊन तपासणीची मागणी करू शकतं का? या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती प्रताप सरनाईक आणि अनिल परब यांची, कारण प्रताप सरनाईक आणि अनिल परब हे शिवसेनेचे नेते आहेत। प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई आधीच सुरू आहे। प्रताप सरनाईक हे कोर्टात त्यांनी अपील केलं आहे की त्यांना सुरक्षा मिळावी अटकेपासून, त्याबद्दलचं अजूनही काही निर्णय कोर्टाकडनं आलेला नाही आहे। पण प्रताप सरनाईक यांच्याबद्दलची कारवाई तेच करण्यात येते का? आणि अनिल परब ज्यांच्यावरती CBIमध्ये जो FIR झाला आहे त्या FIRच्या माध्यमातून अनिल परब यांच्यापर्यंत पोहोचण्याचा काही प्रयत्न केला जातो का याबद्दल सुद्धा अत्यंत महत्त्वाने लक्ष द्यायची गरज आहे। किरीट सोमय्या सतत या गोष्टीवरती अनिल परब यांच्यावर सतत आरोप करतायत। अनिल परब यांचा पिच्छा ते सोडत नाही आहेत, पण भारतीय जनता पार्टीकडनं अनिल परब यांच्या विरोधात मोहीम राबवली जाते का हे सुद्धा बघणं अत्यंत आवश्यक असणार आहे। या झाल्या राज्यातल्या घडामोडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या बाबतीतल्या घडामोडी। चौथी महत्त्वाची घडामोड अशी आहे की दिल्लीमध्ये शरद पवार यांनी एक बैठक बोलवली होती। त्याला तिसरी आघाडीची बैठक त्यांनी नव्हतं म्हटलं, पण प्रयत्न हा स्पष्ट दिसत होता की कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राबरोबर देशात सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीसारखा काही प्रयोग करता येईल का?
ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊ शकतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र येऊ शकतील आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाआघाडी आपल्याला करता येईल का याच्याबद्दल विचार चालला होता. आता ही आघाडी करताना शिवसेना आणि काँग्रेस याच्यातनं बाहेर होते. त्यातला काँग्रेस हा त्यांच्या दृष्टीने आयडियोलॉजिकली जवळचा पक्ष आहे, पण शिवसेना या आघाडीत यावी यासाठी शरद पवार यांनी स्वतःच सांगितलं आहे की त्यांना इन्व्हिटेशन पाठवण्यात यावं. त्या इन्व्हिटेशनचा शिवसेना स्वीकार करते का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल. आत्तापर्यंत शिवसेनेकडनं या पद्धतीच्या चर्चांमध्ये किंवा भारतीय जनता पार्टी आणि मोदींच्या विरुद्ध राष्ट्रीय स्तरावर कुठच्या तरी आघाडीमध्ये सामील होण्याबद्दल शिवसेनेने कुठलंही त्यांना वचन दिलेलं नाही आहे किंवा त्या पद्धतीने पावलं टाकलेलं नाही आहेत. त्याच्यामुळे शिवसेना मोदींच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात केंद्रीय स्तरावरती अशा पद्धतीच्या आघाडीत जाण्यापासून स्वतःचं अंग चोरून घेते अशा पद्धतीची लक्षणं या ठिकाणी दिसतात आणि तसे आरोप सुद्धा केले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे इन्व्हिटेशन शिवसेना स्वीकारते का याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. पाचवी महत्त्वाची गोष्ट की उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जर आपण निर्णय बघितले, यांचे गेल्या काही महिन्यातलं आपण बघितलं तर 2 वेळा असं झालेलं आहे की NCPच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांवरती उद्धव ठाकरे यांनी रोख लावण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचा पहिला निर्णय होता हा जयंत पाटील यांचा, इरिगेशन प्रोजेक्ट्सना पैसे देण्याबद्दल, फंड्स देण्याबद्दल. तो निर्णय उद्धव ठाकरे यांनी थांबवून ठेवला. उद्धव ठाकरेंच्या डिपार्टमेंट म्हणजे चीफ मिनिस्टर्स ऑफिस ज्याला म्हणतात, मुख्यमंत्री कार्यालय यांच्यामार्फत तो निर्णय पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आला आणि शेवटी 1-2 महिन्यानंतर ते फंड्स रिलीज व्हायला सुरुवात झाली होती. त्याबद्दल सुद्धा शरद पवारांकडे उद्धव ठाकरे यांनी कंप्लेंट केली. अशा पद्धतीची माहिती सुद्धा बाहेर आली होती की ज्या पद्धतीने जयंत पाटील मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिॲक्ट झाले हे काही उद्धव ठाकरेंना रुचलं नाही, अशा पद्धतीची गोष्ट ती होती. दुसरा निर्णय होता हा टाटा कॅन्सरच्या बरेच जे रुग्ण येतात त्यांच्या नातेवाईकांना टेम्पररी अकोमोडेशन म्हणून करी रोडला ज्या सदनिका देण्यात आल्या होत्या त्या शिवसेनेच्या आमदाराच्या कंप्लेंटवरून त्या सदनिकांचं देणं थांबवण्यात आलं आणि नंतर शेवटी ते नायगावला देण्यात आलं. पण थांबवलं हे महत्त्वाचं अशा करता कारण ह्याची चावी किंवा या प्रकल्पाचं उद्घाटन हे शरद पवार यांनी स्वतः केलं होतं. आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये अशाच पद्धतीचे निर्णय मुख्यमंत्र्यांकडनं थांबवले जात आहेत का? NCPच्या मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध कशा पद्धतीचे राहतात, त्यांच्या प्रोजेक्ट्सबद्दल उद्धव ठाकरे यांची भूमिका काय राहते आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे अशा पद्धतीने NCP किंवा काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दल काय भूमिका घेतात यावर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे. 6वी महत्त्वाची गोष्ट अशी की शरद पवार यांनी NCPच्या 22व्या वर्धापन दिनाच्या दिवशी एका पद्धतीने आमंत्रणच दिलं की त्यांनी असं म्हटलं की शिवसेनेबरोबर आम्ही कधी सत्ता स्थापन करू शकू, अशा पद्धतीने काम करू शकू असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आता आम्ही काम करतोय आणि सुरळीतपणे काम करतोय. 2024 मध्ये सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीने जवळ यायचं आहे, बरोबर यायचं आहे आणि निवडणुका लढवायच्या आहेत असं सुतोवाच शरद पवार यांनी केलं होतं. ह्याला उद्धव ठाकरेंकडनं किंवा शिवसेनेकडनं आत्तापर्यंत उत्तर देण्यात आलेलं नाही आहे. कुठेतरी कमिटमेंट फोबिया आहे अजूनही शिवसेनेकडे की लॉंग टर्म कमिटमेंटसाठी शिवसेनेकडनं आत्तापर्यंत कुठलंही वचन हे देण्यात आलेलं नाही आहे. सतत हेच सांगितलं जात आहे की 5 वर्ष हे सरकार चालेल. पूर्वी संजय राऊत 25 वर्ष सरकार चालेल म्हणायचं आहे, आता मात्र 5 वर्ष सरकार चालेल म्हणतायत. म्हणजे नक्कीच हे सरकार किती वर्ष एकत्र ठेवून चालवणार आहेत याबद्दलची कुठली कमिटमेंट सध्या तरी शिवसेनेकडनं देण्यात आलेली नाही. अर्थात राजकारणामध्ये लॉंग टर्म कमिटमेंट्सना काही अर्थ नसतो, अनेकदा स्थितीनुसार राजकारण बदलत असतं. पण तरीसुद्धा या बाबतीत जोपर्यंत उद्धव ठाकरेंकडनं किंवा शिवसेनेकडनं कुठलं उत्तर येत नाही तोपर्यंत मात्र या गोष्टीवर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 7वी की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये कोण कोण जाणार आहे याबद्दल तमाम चर्चा झालेली आहे. नारायण राणेंचं नाव होतं, प्रीतम मुंडेंचं नाव होतं, बाकी उदयनराजे भोसले यांचं पण नाव होतं. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की ते अजिबातच केंद्रात जाणार नाही आहेत. पण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातनं कोणाची वर्णी लागते यावर सुद्धा महाराष्ट्रातलं राजकारण हे अवलंबून असणार, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जो नेता म्हणजे कुठला नेता जाईल हे आत्ता सांगणं कठीण आहे, कारण शेवटी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बऱ्याचदा त्या मंत्र्यांना सुद्धा माहीत नसतो की आम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ते अत्यंत गुपित ठेवलं जातं. हे गुपित ज्यावेळेस फुटेल किंवा ज्यावेळेस ॲक्च्युली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस महाराष्ट्रातनं कुठला मोठा नेता भारतीय जनता पार्टीकडून केंद्रीय मंत्रिमंडळात जातो यावरही महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. त्यामुळे या 7 गोष्टींवरती तुम्ही लक्ष ठेवावं. त्याच्यानुसार पुढच्या 2 महिन्यात महाराष्ट्रातल्या होणाऱ्या घडामोडींबद्दल आपल्याला अंदाज येऊ शकतो
आणि त्या पद्धतीने आपण त्याचं विश्लेषणही करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर मुंबई तकला यूट्यूबवर फॉलो करा. mumbaitak.in तुम्ही वाचू शकता, तिकडे लॉग ऑन करू शकता आणि फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता. बघत राहा मुंबई तक. लॉग इन करा mumbaitak.in वर.